विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, पालकांनो आणि माझ्या सहकारी मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. कारण काय, आज आपला नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि शुभ दिवस आहे. सर्वजण आपण जे सकाळी उठून हजर झालात त्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आजचा आपला इतिहास, नागरिकशास्त्र त्याच्याबरोबरच इतर विषयांसाठी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन ठरेल असे उपक्रम आणि कृती याबाबत आपण पाहणार आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिका शाळा बंद पण शिक्षण चालू या ऑनलाईन शिक्षण उपक्रमाअंतर्गत आपणा सर्वांचे मी परत एकदा स्वागत करत आहे. माझे नाव उमा नरहरी चिट्याला. आपण आज झूमवर आहोत. आमच्या चॅनेलचे CNO त्यांचं नाव आहे श्री प्रकाश कावडे सर. माझी शाळा विक्रोळी पार्क साईड, मनपा, उपरा, मराठी शाळा क्रमांक 4, घाटकोपर, मुंबई 79 आणि वॉर्ड आहे N वॉर्ड. केलेलं आहे. त्यामध्ये आपण आज उपक्रम साधने यांची ओळख बघणार आहोत आणि तुम्हाला इतिहासाला आणि नागरिकशास्त्राला उपयुक्त ठरणाऱ्या आवश्यक कृती आणि प्रकल्प पाहणार आहोत. त्यामध्ये मी तुम्हाला काही चित्र दाखवले, जी 3D चित्र आहे. हे आपण बघितलेलंच आहे. सुरुवातीला एक गाडी आहे, असे किल्ले आपण बनवण्याचा, मातीचे किल्ले प्रयत्न करतोच. आणि पायरस जी पानं सुकतात ना, त्या पानं सुकल्याचा कसा उपयोग केला जातो, ती चित्र मिळाली ती दाखवली आहेत. एवढाच आहे ह्याचा उद्देश. आजचा आपला सुविचार आहे, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि करियसे. जननी, जननी म्हणजे कोण? आपली आई, आपली माता. आणि आपली माता आपल्याला 9 महिने पोटात ठेवून तो जन्म देते आणि त्या जन्मामुळेच आपल्याला हा जन्म प्राप्त होतो. हा जो जन्म प्राप्त होतो तो जन्म आपल्या आईमुळे मिळतोच. पण जेव्हा ती आई आपला लहानपणी बाळ म्हणून स्वीकार करते आणि आपल्या बाळाचे संगोपन करते, आपल्या बाळाला जवळ तर घेतेच, पण त्याच्याबरोबरच संगोपन करतानाच ती सर्व दृष्टीने बाळावर संस्कार करण्याचा प्रयत्न करते. आणि नुसतंच बाळ नव्हे तर ते कसं कसं मोठं होत जातं जीवनात, आपण जसे जसे मोठे होत जातो तसे तसे ती आपल्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करते. आपल्याला सर्व बाजूंनी चांगलं बनावं हा तिचा उद्देश असतो. ही आहे आपली जननी माता. असं चित्र जरी पाहिलं तरी आपल्याला दिसतं की किती विविधता आहे आणि त्या विविधतेमध्ये आपल्याला अभिमान आहे की आपण या भारत देशाच्या जन्मभूमीवर जन्मलो. पण ह्या दोनाचा याच्याशी काय संबंध? तर स्वर्गदपी, स्वर्गादपी म्हणजे स्वर्गासारखे. नुसतं जन्मभूमीमध्ये आपण जन्मून जन्मभूमीमध्ये आपण कसंही वागायचंय का? नाही. आईचे संस्कार घेऊनच आपल्या देशाचेही संस्कार आहेत आपल्यावर. त्या देशाचे संस्कार त्या जन्मभूमीचे कर्मभूमी म्हणून वावरताना आपले कर्म नेहमी चांगलेच असले पाहिजे. आणि ज्या वेळेस असतं ना, तेव्हा आपल्याला स्वर्ग तिथे प्राप्त होतो. आपल्या मातेकडून आणि आपल्या जन्मभूमीकडून जे संस्कार मिळतात आणि त्या संस्काराने आपण जे कर्म करून आपण जे चांगल्यापणाने वागतो कोणत्याही स्टेजवर, म्हणजे आता जर तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही विद्यार्थी म्हणून चांगलं काम जर केलं तर तेही स्वर्गासारखेच काम आहे आणि स्वर्गाप्रमाणेच आहे. हा स्वर्ग आपल्याला प्राप्त होण्यामध्ये ही सर्व आपल्याला सहाय्यभूत ठरतात. म्हणून ह्या दोघांचेही आपण ऋण कधीच फेडू शकत नाही.
आपल्या आईचे आणि आपल्या जन्मभूमीचे. आजच्या पाठाची अध्ययन निष्पत्ती की जी तुम्हाला कोणत्या बाबतीत सहाय्यभूत ठरेल, तर आपल्याला विविध उपक्रम साधनांची ओळख होईल. उपक्रम साधने आपल्याला माहीतच आहेत, पण त्याच्याबरोबरच काही जो आपण पुस्तकांचाही अभ्यास करतो, पुस्तकांबरोबर संदर्भ साहित्याचा अभ्यास करतो आणि जिथून जिथून आपल्याला माहिती प्राप्त करता येईल ती प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. नुसतं माहिती घेत नाही आपण, माहिती बरोबर आपण विविध प्रकल्पांमध्ये आणि कृतीयुक्त उपक्रमात सहभागी होतो. बघा, आपल्या शाळेमध्ये जे सहशालेय उपक्रम चालतात ते उपक्रम हे जणू आपल्या अभ्यासाला पूरकच असतात आणि अभ्यासाला पूरक आहेतच. आणि त्या सर्व उपक्रमात भाग घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि करत आहोत. त्याबरोबरच भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाच्या घटना दर्शवणारी कालरेषा अभ्यासता येणे. आपण आता इयत्ता 8वी मध्ये आहात, तर 8वी मध्ये असताना आपल्याला जी स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाच्या घटना आहेत त्या कशा अभ्यासायच्या, त्याची कालरेषा कशी काढायची, ते पॉइंट्स कसे काढायचे, की ज्या पॉइंटमुळे आपल्याला सण पण कळतील आणि घटना पण अधोरेखित होतील आणि आपल्याला समजायला पण बरोबर पडेल. ह्याबाबत मी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. याबरोबरच आपल्याला जी ठिकाणी, म्हणजे जसे तुम्ही 6वीला होतात तेव्हाही तुम्हाला भौतिक साधने झाली आहेत, 7वीलाही झाली आहेत, 8वीलाही झाली आहेत. आपल्या भारत देशामध्येच आपली कितीतरी महत्वाची ऐतिहासिक ठिकाणे आहेत, त्या ठिकाणांना आपण भेटू देऊ शकता. नुसती ऐतिहासिक ठिकाणेच नव्हे, त्याबरोबर असणारी अजून कोणकोणती महत्वाची ठिकाणे आहेत की आपल्याला भेटी देता येतील, ते मी तुम्हाला सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करत आहे. बघा, आजही आपण कशात आहोत, कॉम्प्युटरद्वारा शिकतो आहोत किंवा इंटरनेटद्वारा, मोबाईलद्वारा, आणि अशा प्रकारे आपली देवाणघेवाण चालूच आहे. हे काय दिसतंय रजा? कोण सांगेल मला? हे जे दिसतंय ते काय आहे? हा विशाखा? टीचर, हे नंबर्स आहेत. नंबर्स आहेत. किती ते कुठपर्यंत आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 पर्यंत. बरोबर. अजून काय दिसतंय? टीचर, आणि ट्रेन दिसते आणि ट्रेनचे जे हे असतात त्याच्यावरती नंबर दाखवले आहेत. ओके. ट्रेनचे हे आहेत आणि इथे पुढे काय दिसतंय? इंजिन. ट्रेन. बरोबर. येस टीचर. येस, जे डबे आहेत त्यांनी नंबर्स दिलेले आहेत. बरोबर. आणि इंजिन आहे, ते इंजिन घेऊन चाललंय, ती गाडी कशी घेऊन जाते बघा, असं सरकत चाललंय. बरोबर. आता हेच नंबर्स आपल्याला गणितामध्ये प्रत्येक उदाहरणामध्ये सहाय्यभूत ठरतात. तर ते नंबर्स आपल्याला कुठे आढळतात सांगता येईल? हे जे नंबर्स आहेत असे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कुठे आढळतात? की जे साधन आहे ते गायत्री, हे साहित्य आहे एक गणितामधलं 1 to 10 नंबरचं. बरं, मी दाखवते तुम्हाला. बघा, काय आहे ही काय आहे? स्केल आहे. स्केल आहे. जसं आपल्याला ही इंजिन दिसलं, गाडी दिसली, किंवा ही जे नंबर दिसले तशी ही स्केल दिसते आपल्याला. आणि त्या स्केलवर आपण 1 2 3 4 असं आपण काय करतो? मोजमाप करतो किंवा मोजतो. बरोबर. आणि ह्या स्केलचा आपण आपल्या आपल्या आकृत्या काढण्यासाठी त्याचा परफेक्टपणे उपयोग करतो. मग ही जी पट्टी दिसते ना, अशीच पट्टी जी आपल्या इतिहासामध्ये आहे तिला म्हणतात कालरेषा. आता अजून एक पट्टी दिसते. ही कोणती पट्टी आहे बरं? ही कोणती पट्टी आहे सांगता येईल? सांगा, कोणी सांगा. मॅडम, इंटिजर्स. टीचर, मी सांगू विशाखा? बरोबर. टीचर, एक मिनिट. इंटिजर्स बरोबर बोललास तू.
पण हा सांग विशाखा, अजून काय टीचर सांगते? अपूर्णांकाचं हे आहे. अच्छा, हे अपूर्णांकाचं आहे, बरोबर. म्हणजे इकडे प्लस असणार, +1 +2 +3 आणि इकडे म्हणजे 1 कुठे रचा? इकडे म्हणजे कुठे? हा मध्ये काय आहे? 0 हा 0 आहे. 0च्या उजवीकडे आणि टीचर डावीकडे -1 -2 -3. हा -3 -4 हे आपल्याला नंबर्स दिसत आहेत, बरोबर. हे नंबर, ह्याला नंबर लाईन म्हणायचं, बरोबर. ह्याला काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये? नंबर लाईन, मराठीमध्ये संख्या रेषा. ही एक संख्या रेषा आहे की ज्या संख्या रेषेवर आपल्या पहिल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं इंटिजर्स दिसत आहेत, बरोबर. पूर्णांकही दिसू शकतात, अपूर्णांकही दिसू शकतात. आणि हा जो शून्य आहे ना, तो शून्य महत्वाचा ठरतो. तो मध्यभागी असेल किंवा जो शून्य दाखवलेला आहे त्या शून्याच्या उजवीकडे आणि डावीकडे आपल्याला काही संख्या दिसते. उजवीकडे ज्या संख्या दिसते त्याची किंमत वाढत जाणारी दिसते. 1 2 3 4 5 पुढे पुढे वाढत जाणारी दिसते. तर शून्याच्या डावीकडे ज्या संख्या आहेत ना, त्याची किंमत वाढत जाते, पण त्या किमतीची किंमत म्हणजे अंक आहेत ना, ते वाढत जाताना दिसतात, पण त्याची किंमत मात्र इथे -5 जेव्हा म्हणतो ना, हे -5 -1 पेक्षा त्याची किंमत कमी असते. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, गणितामध्ये आपण शिकला आहात, त्याची उदाहरणही शिकला आहात. मग मॅडम हे आपल्या इतिहासामध्ये कसं वापरता येईल हे आपण आज बघणार आहोत. इतिहासामध्ये अशा रेषेला, हे बघा इथे जे दिसते ना, इथे मी हे 2 पद्धतीने दाखवले तुम्हाला. त्या शून्य जी रेषा आहे ना, ती कालसंकल्पना आपल्या इतिहासामध्ये मांडलेली आहे. हे शून्य म्हणजे काय? हा जो शून्य आहे इथला, तो शून्य त्याच्या उजवीकडे असणारे इसवी सन मांडतात आणि शून्याच्या डावीकडे असणारे अंक त्याला इसवी सन पूर्व असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे राईटचे आहेत ना, ते आहे प्लस मधले आणि हे लेफ्ट कडले आहेत ना, ते आहेत -1. हा, म्हणूनच बघा आपल्या ज्या संख्या रेषेवर दाखवले होते आपल्याला तसे इथे अंक दिसत आहेत. 100, 500, 1000, 1500, 2000 असे आपले अंक इकडे वाढताना दिसतात आणि हे इथे दिसत आहे. मग ही शून्य संकल्पना कशावरून घेतली आहे? तर ख्रिस्त जन्मावरून घेतली. आपण आधी एखादा लेक्चर आपण पाहिलं होतं, ऐकलं असेल तुम्ही, भौतिक साधनांच्या वेळेस लक्षात असेल तुम्हाला, की ख्रिस्ताचा जो जन्म झाला तो 0 वर्ष मानला गेला. आपल्यापेक्षा, आपल्या भारतीय परंपरा किंवा इतर परंपरेपेक्षा या जी युरोपियन कंट्री होत्या ती लोक फार हुशार होती, म्हणून त्यांनी त्यावेळेस ख्रिस्त जन्माच्या वेळेस ही कालरेषा स्थापन केली आणि त्यांनी त्या शून्य रेषेवरून त्या शून्य संकल्पना मांडून, येशू ख्रिस्ताचा जन्म ही संकल्पना मांडून त्यांनी त्या वर्षापासून इसवी सन मोजायला सुरुवात केली. ही मोजमाप करण्याची एक पद्धत ठरवली आणि हीच पद्धत जगामध्ये रूढ झालेली आहे. मग ह्या 0 अंशाच्या पूर्वीचा अभ्यास तुम्ही कुठे केलाय माहितीये? इयत्ता 6वी मध्ये केलाय. इयत्ता 6वी मध्ये तुम्ही हडप्पा संस्कृती पाहिली, द्रविडियन संस्कृती पाहिली, वैदिक संस्कृती पाहिली, त्यानंतर तुम्ही अनेक राजांचा अभ्यास केलात, मौर्य काल वगैरे, गुप्त काल, मौर्य काल, हे जे महत्वाचे तिथे तुम्हाला नेहमी इसवी सन पूर्व दिसेल. कळलं? गौतम बुद्धाचा काळ सुद्धा आपल्याला इसवी सन पूर्व 300 ते 400 काळामध्ये दिसतात. गौतम बुद्ध आणि महावीर. लक्षात? म्हणजे इथे काय होतं, आपल्याला इसवी सन पूर्व दाखवताना आपल्याला काल रेषेवर त्यांचे जे इसवी सन पूर्व म्हटलं असेल तर आपल्याला ते उजवीकडे दाखवायचे आणि इसवी सन म्हणताना आपल्याला डावीकडे दाखवायचे आहेत आणि इसवी सन म्हणताना आपल्याला शून्याच्या उजवीकडे जायचंय. मग हे दाखवताना आपण कसं करणार आहोत हे इथे बघणार आहोत. इथे आपला हा इसवी सणा, आता इयत्ता 8वीला आपण इसवी सणाकडे वळलो आहोत. इसवी सन मध्ये आपण पाहिलंय की 1500, 1600, शिवाजी महाराजांचा काळ 1600 ते 1700, पेशवे काळ 1700 ते 1800, असं आपण जेव्हा बघत जातो तेव्हा आता आपण सध्या इसवी सन 2021च्या काळामध्ये. म्हणजे जर इथे मी प्रमाण मांडून इथे जे आपण जे मांडत गेलेलो आहोत त्यामध्ये आपल्याला याच्या पुढे दिसेल इसवी सन 2000 नंतर आता शतक आपलं सुरू असलेलं ते म्हणजे 2021. ओके, ते प्रमाण वगैरे घेऊन आपण करता येतं.
गणितासारखं अगदी एक्झॅक्ट प्रमाण दाखवायची तुम्हाला गरज नाही, पण जे दाखवताना तुम्हाला याप्रमाणे इसवी सन दाखवायचे आहे. मी इथे तुम्हाला इथे इसवी सन दाखवलेले दिसत आहेत की 1, 2, 3, 4, 5, 100 घेतलेले आहे आणि पुढे इसवी सन 1000 पर्यंत आपण गेलेलो आहोत. ही एक तुमची इतिहासामधली ही कालसंकल्पना आहे. आपण आपल्याच पाठांवर झालेल्या एक कालसंकल्पना आपण बघणार आहोत. हे बघा, तीच संख्या रेषा तुम्हाला दाखवली आहे, पण ह्याच संख्या रेषेवर तुम्ही म्हणजे हे आहे असं समजून 0 आहे आणि ह्याच्या पुढे इथे आपण 1 आहे तर 100, 200, 300, 400, 500 आहे असं समजून तुम्हाला इथे त्या अशा तऱ्हेने त्याचे संख्या रेषेचे भाग करायचे. या कालरेषेचे भाग केल्यानंतर मी काही इथे उदाहरणं दिली तुम्हाला. प्लासीची लढाई, बंगालमधील दुहेरी राज्य व्यवस्था, हे इसवी सन कोणत्या साली झाली हे इथे साल दिलेले आहे. तर हे साल मग कसे, आता मी हे देताना सध्या तुम्हाला 1757, 1765, 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट, पीठचा कायदा 1784, ह्या तिसऱ्या धड्यातील हा भाग मी आपला घेतला होता, म्हणून मी तो स्ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. तर आपण हे कसं लिहिता येईल ते आपण बघूया. जर मी घेतलं तर मी इथे घेणार आहे 1757. ह्या ज्या घटना आहेत 1757. ओके. नंतर आहे आपली 1765. 1765. नंतर आहे 1773. 1773. पीठचा कायदा आहे 1784 तर 1784. जर तुम्ही कोणताही धडा काढला आणि त्या धड्याच्या पुस्तकाच्या वरती, त्याच धड्यावर त्या पुस्तकच असेल जरी किंवा खाली प्रश्न असतील आणि तिथे जर तुम्ही अशी छोटीशी रेष काढली, अशी संख्या रेषा आपल्या स्केलनेच पट्टीनेच, आणि तिथे जर तुम्ही अशा महत्वाच्या घटना लिहून ठेवल्यात आणि त्या घटना कुठे आहेत ह्या अशा थोड्याशा अधोरेखित केल्या किंवा इथेही ह्याच्या खाली इथे बारीक जर लिहिलं तुम्ही, तर तुम्हाला काय होईल, हे पाठ होणे सुद्धा कळेल. म्हणजे पाठ सुद्धा चांगलं तऱ्हेने होईल. पाठ होतानाच आपल्याला ह्या घटना कधी घडल्या म्हणजे आपण जेव्हा परत 2-3 वेळा वाचू तर ह्या आपोआपच तिथे पाठ होऊन जाते. ओके. अशा ही फक्त मी दाखवली तुम्हाला, त्याप्रमाणेच तुम्ही कोणत्याही पाठातील कोणत्याही या घटना घेऊन त्या करू शकाल. आता दाखवताना मी ह्या तिसऱ्या धड्यातील एवढ्याच दाखवल्या, आता 3-4. इथे तुम्ही हे न घेता तुम्ही 1600, 1700 किंवा 1800, 1900 या काळातील पण घटना इथे दाखवू शकाल. ओके. आणि इथे दाखवताना आपला जो आता येणारा नेक्स्ट धडा आहे किंवा आता झालेला लोकमान्य टिळकांचा धडा आहे, नंतर येणारा पुढचा असहकार चळवळ वगैरे, म्हणजे त्या ज्या महत्वाच्या घटना आहेत त्या घटना सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. प्रत्येक बाबतीमध्ये तुम्हाला हा भाग कालरेषा प्रत्येक धड्यासाठी आणि प्रत्येक घटनांसाठी महत्वाचा ठरतो आणि तो आपल्याला असा प्रिपेअर करता येतो, काढता येतो. ही एक दुसरी कालरेषा दाखवली आहे मी, ती कशी सरकते बघा. ओके. परत एकदा दाखवते मी तुम्हाला. ही एक कालरेषा आहे, ती आडवीच दाखवली, बरोबर. ही आडवी होती आणि ही आडवी होताना ही आपल्याला पुस्तकात करता येईल, पण आपल्याला एखादा जर प्रोजेक्ट करायचा आहे तर तुम्ही अशा तऱ्हेने मोठी करू शकता. आता ह्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे बघा, या कालरेषेमध्ये मी तुम्हाला इथे हे नाही दाखवलं, काय म्हणतात, इसवी सन नाही दाखवलं. मग कशाप्रमाणे दाखवलंय तर परत एकदा बघून घ्या. काय आहे याच्यामध्ये, आपल्याला लॉर्ड डलहौसी, लॉर्ड मेकॉले, नंतर प्रत्येक जे महत्वाचे हे जे गव्हर्नर जनरल आले आणि जो महत्वाचा टप्पा आहे की जो आपल्या अभ्यासासाठी उपयोगी ठरतोय, आपल्याला नाही लक्षात राहत, तर तो लक्षात राहण्यासाठी आपण काय करू शकतो, अशा तऱ्हेने वहीच्या पानावर फक्त जरी तुम्ही इथे एक कालरेषा काढून त्याच्यावर इथे जर तुम्ही मुद्द्यांच्या स्वरूपात लिहून ठेवलं तरी हे मुद्दे जर तुम्ही अभ्यासले तर तुम्ही त्या मुद्द्यानुसार सहज ती माहिती आपण त्याची स्पष्ट करू शकतो. काय होतं, परीक्षेला जाताना, म्हणजे हे मी तुम्हाला टिप्स कशासाठी सांगते, 10वी पर्यंतची साठी सांगते. 8वीत आता तुम्ही 8वी पासून ही सुरुवात लावून घ्या की जी तुम्हाला पूर्णपणे शिक्षणासाठी उपयोगी पडेल. की मुद्दा लिहायचा आणि त्याच्या पुढे काय लिहायचं, त्यांचं महत्वाचं कार्य लिहायचं.
त्या व्यक्तींचं. आता ही जी व्यक्तींचं कार्य लिहिण्यासाठी ही महत्वाची घटना आहे, किंवा घटना लिहिण्यासाठी पण ही कालरेषा उपयोगी आहे. रॉबर्ट क्लाइव्ह, वॉरन हेस्टिंग्स, पहिला गव्हर्नर जनरल, ब्रिटिश सत्तेची त्यांनी योग्य बांधणी केली. त्याच्यावर त्याच्या काळामध्ये कंपनीचे नियंत्रण आले. पुढे असणारा लॉर्ड कॉर्नवॉलिस, जिल्हावार विभागणी केली, कायमधारा पद्धत आणली त्यांनी, शेतसारा बंद केला किंवा शेतसारा पैशांच्या स्वरूपामध्ये वसूल करायला सुरुवात केली. महत्वाचं कार्य त्यांचं सिव्हिल सर्व्हिस जनक होता, म्हणजे सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देऊन त्यांनी जिल्हावार प्रांत रचना करून त्यांना बोलवलेलं होतं, म्हणजे तिथे अधिकारी नेमलेले होते. म्हणजे त्यांनी कसा कारभार केला, ही जी पद्धत आपण पाहताना ही पद्धत आपल्याला उपयोगी ठरते. लॉर्ड वेलस्ली, ज्यांना राज्य विस्ताराचं श्रेय जातं, तैनाती फौजेचा करार त्यांनी आणला, पण तेव्हा त्यांनी फक्त काय केलं, आमचा अधिकारी तिथे ठेवा, खर्च तुम्ही करा, सैनिक आम्ही देऊ. ते सैनिक पण कोण होते, अर्ध्यापेक्षा जास्त सैनिक भारतीयच होते. अशा तऱ्हेने त्यांनी लॉर्ड, म्हणजे एवढं एक जरी आपण बघत गेलो ना परत परत 2 वेळा, की आपल्याला हे पाठ पण होतं आणि आपल्याला त्या मुद्द्यांवरून विस्तार करता येतो. ओके, लॉर्ड मेकॉले, त्यानंतर आहे लॉर्ड डलहौसी. ओके, लॉर्ड डलहौसीचा तैनाती फौजेच्या त्यांच्या जाचक अटी, तैनाती फौज वेलेस्लीने आणली, पण लॉर्ड डलहौसीने काय महत्वाच्या टाकल्या अटी, तर वारसा हक्काच्या. ही वारसा हक्क त्यांनी नामंजूर केला. दत्तक वारस जे होते ते नामंजूर केले. त्याबरोबरच त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टी, की पहिली रेल्वे आणली, तारा आणल्या, पोस्ट खाती केली. ही जे महत्वाच्या बातम्या, महत्वाच्या घटना आहेत त्या आपल्याला इथे दाखवता येतील थोडक्यामध्ये. हे तर तुम्हाला जास्त चांगलं कळलेलं आहे. लॉर्ड मेकॉले, की द इंडियन पिनल कोडची स्थापना केली. म्हणजे याच्यामध्ये काय होईल, तुम्हाला हा एक मुद्दा घेऊन तुम्हाला ते लक्षात पण राहील, आणि तुम्हाला मोठी टीप जर आली, नुसती लॉर्ड मेकॉले ही जर टीप लिहायची असेल तर आपल्याला ही गोष्ट आपल्या समोर येते. ओके, परत एकदा बघायचंय तुम्हाला, परत एकदा आपण बघूया की कशा तऱ्हेने ही कालरेषा आपण दाखवू शकतो. ओके, एकदा झरकण बघून घ्या. आता पुढे वळते मी. आपल्या काय म्हणतात, फिल्म आपण तर बनवू शकत नाही मोठी, पण मी एक छोटी फिल्म बनवली आहे, आणि जी मला काय म्हणतात, आपल्या स्वातंत्र्य सैनिक किंवा स्वातंत्र्यवीर किंवा आपली स्वातंत्र्य घटना ज्या घडता आहेत, आतापर्यंतचा जो अभ्यास चालू आहे तुमचा, त्यामध्ये तुम्हाला थोडे बहुत सहाय्य होईल. बघा, जर लोकमान्य टिळक ही नुसतीच टीप आली तर काय लिहू मी, कसं लिहू मी, हे करण्यासाठी तुम्हाला हे दिलंय की स्वातंत्र्य युग पुरुष होते लोकमान्य टिळक, त्याबरोबरच त्यांनी संघर्ष कसा केला, जहाल पुढारी होते. मग जहाल म्हटल्याबरोबर आपण जे शिकलात त्या एका शब्दावरून तुम्हाला 4 वाक्य लिहिता येईल. ओके, आणि त्यांनी ब्रिटिश सरकारच्या धोरणांचा कसा निषेध केला, त्यानंतर त्यांचं म्हणजे एक प्रकारे आपण म्हणतो ना जीवनपट कसा म्हणतो आपण, तसा जीवनपट आपल्या डोळ्यासमोर राहतो. ही चित्र तुम्ही, छोटी छोटी चित्र तुम्हाला मिळतात. कसे मिळतात माहितीये, इंटरनेटवर मिळतात छोटी छोटी चित्र. आम्ही पण इंटरनेटवरूनच मिळवली आहे, आम्ही काही हाताने नाही काढले. म्हणजे इंटरनेटवरनं घेऊन छोटी छोटी चित्र एकत्र कोलाजमध्ये ठेवून त्यातले एक एक चित्र तुम्हाला अशी बाजूला करून त्याची जर माहिती घेऊन ठेवलीत की बघा, किंवा पुस्तकामध्ये पण काही काही चित्र आहेत जी तुम्हाला सहाय्यभूत ठरतात, त्याचं पण एकत्रीकरण केलं तर तुम्हाला ह्या अशा तऱ्हेने आपल्या लोकमान्य टिळकांचा इतिहास सांगता येईल. इतिहासासाठी सहाय्यभूत ठरणारी ही गोष्ट आहे की त्यांनी चतुसूत्रीचा कसा वापर केला, किंवा चतुसूत्रीमुळे त्यांनी स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि परकीय मालावर बहिष्कार, म्हणजे एक जरी चित्र आपल्या समोर आलं की आपल्याला त्याबद्दलची माहिती, याबद्दल तर माहिती तुम्हाला 7 ते 8 ओळी लिहिता येईल. एखादं चित्र आणि त्याच्याबरोबर ही माहिती लक्षात ठेवली तर. ओके, त्यांनी 2 उत्सव साजरे करण्यास सुरुवात केली त्यांच्या काळामध्ये, शिवजयंती, गणेशोत्सव, हे तर आपल्याला माहितच आहे. ओके, आणि इथे आहे केसरी आणि मराठा. परत एकदा आपण हा जीवनपट बघूया. फक्त ह्या ओके,
अशा तऱ्हेने जर तुम्ही लिहून ठेवलं, थोडीशी छोटी चित्र मिळवलीत आणि आपल्या वहीमध्ये चिकट वही म्हणतात, ह्याच्यावरूनच तुम्ही प्रकल्प करू शकता. छान प्रकारे प्रकल्प करू शकता तुम्ही. असा फोल्ड करून त्यात ती जी चित्र लावून त्याचीही थोडक्यात माहिती लिहून असा फोल्ड करून तो फोल्ड जर उघडलात तर तो पण असा होतो. किंवा तुम्ही जर असं कॅलेंडर नाही, ते टेबलवर ठेवायचं कॅलेंडर असतं, ते कॅलेंडर सारखं केलं तुम्ही तरीही होतं. आपल्याला जर ह्या घटना लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला घटना लक्षात ठेवण्याबरोबरच अभ्यास करायचा आहे आणि त्याच्या बरोबरच आपल्याला त्याच्यावर त्याबद्दलच्या माहितीवरची कमांड मिळवायची, कमांड पण, तर आपल्याला हे डोळ्यासमोर राहिलं आणि स्वतः तुम्ही कृती केलीत तर त्याचा वेगळाच आनंद मिळतो. पुढील भागाकडे वळते मी. बघा, आपण स्वातंत्र्य 1800, मी आता सध्याची धडी झाली ना तुमची इतिहासाचे, त्यावरच थोडं जास्त सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर हा आहे आपला 1857चा स्वातंत्र्य लढा, त्याबद्दलचा नकाशा. कुठे कुठे स्वातंत्र्य लढे झाले होते त्या, म्हणजे पूर्ण आपण म्हटलंय की भारतभर झाले होते. मग भारतभर होताना कोणकोणती ठिकाणे होती ती इथे दिलेली आहेत. ती ठिकाणे आपण बघतोय, अभ्यासतोय आणि मेन म्हणजे तुमच्या पुस्तकातील हा धडा, पुस्तकातील हा नकाशा, त्या नकाशाचं तुम्ही परत एकदा नीट निरीक्षण केलं की परीक्षेला कसा प्रश्न येतो माहितीये तुम्हाला? हा असा प्रश्न येतो की तुम्ही काय करा, इंडियन स्टेट्स ते तुम्ही जे आहेत ते लिहा. तोच नकाशा येईल असं नाही, दुसरा नकाशा येतो, साधा नकाशा येतो. हा इथे थोडासा रंगीत आहे, पण तोचा पण नकाशा येतो आणि तुम्हाला दिलेले असतं की नकाशामध्ये ठिकाणे दाखवा. बघा विद्यार्थ्यांनो, फक्त भूगोलातच येत नाहीये, तर इतिहासामध्ये सुद्धा तुम्हाला ही ठिकाणे विचारली जातात. इथे मी काही ठिकाणे दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला. दिल्ली, झाशी, सातारा, बराकपूर, चितगाव. मग ही ठिकाणे आपण ह्या नकाशामध्ये भरायची आहे. काय करायची आहे? भरायची आहे. मग त्यासाठी परत आपण अभ्यास करू शकतो आपल्या नकाशाचा, की जो कुठे आहे. दिल्ली बरोबर, झाशी बघा नेमकी कुठे आहे आपल्या लक्षात येते. तिथे सातारा बघा, इथे तर आपल्या आताच्या नकाशासारखा महाराष्ट्र एवढा आहे वगैरे अशी ठिकाणं दिली नाहीयेत. फक्त हा नकाशा अभ्यासायचा आहे आपल्याला. हा जेव्हा पुस्तकातला नकाशा अभ्यासल्यावर कदाचित तुम्हाला आताच्या पद्धतीचा हा नकाशा दिलाय आणि तुम्हाला सांगितलंय की याच्यामध्ये भरा. मग आपण कसं भरणार? तर आपल्याला माहितच आहे ही आहे दिल्ली. तर एक सेकंद थांबवता, मी दिल्ली कसं ना, ही आहे दिल्ली. दिल्ली आलं इथे, दिल्ली. हा आता आपल्याला माहिती आहे हा महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि इथे नक्कीच हे सातारा आहे, म्हणून आपण इथे सातारा घेऊया. ओके, बघा याच्याबरोबर तुम्हाला टायपिंग पण कळेल. थोडस असं तुमच्या मोबाईलवर जे टायपिंग करता ना तसंच टायपिंग आहे. झाशी, इथे झाशी आहे. इथे कोणतं येईल बरं ठिकाण? बराकपूर का चितगाव? काहीतरी पश्चिम बंगालमध्ये बराकपूर आहे टीचर. कोणतं येईल इथे ठिकाण? बराकपूर सांगता येईल? बघा आपला नकाशा आपण परत एकदा बघूया. इथे बरकपूर झाल्या, नंतर आहे चितगाव. झाला आपला नकाशा तयार. बघा परीक्षेसाठी पण येईल, तुमच्या सरावासाठी पण येईल, तुम्हाला स्वतःलाही आवडेल की आपण 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील ही ठिकाणे अभ्यासली. ते लिहितानाच ना आपल्याला स्फूर्ती पण येते की कुठे कुठे झाले हे उठाव आणि कसे झाले, ती माहिती पण लगेच आपल्याला डोक्यात आठवून जाते. हा मी एक जगाचा नकाशा दाखवलाय तुम्हाला.
आणि ह्या जगाच्या नकाशामध्ये अशी काही जर ठिकाणे जोडायची असतील तर तुम्हाला जोडता येतील. आणि इथे छोटी छोटी ही तुम्हाला नावे लिहिता येतील, खंडांची म्हणा, इतर कोणत्याही माहितीसाठी ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल. इथे आहे इंग्लिशमध्ये मी जी संकल्पना घेतली होती त्याच्यामध्ये टाइमलाईन म्हणतात, कालरेषा किंवा टाइमलाईन. टाइमलाईन मध्ये तुम्हाला माहितीये आपण फक्त इसवी सन आणि घटना मी सांगण्याबरोबरच एक वेगळं मजेशीर पण सांगते की तुमचे आता शाळेतला पहिला दिवस आहे 8वीचा, तर पहिल्या दिवशी काय केलं, दुसऱ्या दिवशी काय केलं, तिसऱ्या दिवशी काय केलं, चौथ्या दिवशी काय केलं, हा पण तुम्हाला अभ्यास करता येईल. किंवा आठवड्याचा करता येईल, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, की सोमवारी आमचा 2 पिरियड झाले बाबा, मराठी आणि इतिहास. मंगळवारी आमचा इंग्रजी आणि गणित झाला, किंवा तो मी काय अभ्यास केला तो थोडक्यात तुम्हाला इथे लिहून ठेवता येईल. म्हणून मी त्याला नाव टाइमलाईनच ठेवलं आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. ओके, आता आपण परत एकदा, आता हा फक्त काही आता ही आपला कॉम्प्युटर असल्यामुळे मी दाखवण्याचा प्रयत्न केला, पण ह्याच्यासारखी तुम्हाला कृती करताना कुठले कुठले उपक्रम किंवा कृती तुम्हाला सहाय्यभूत ठरतील ते आपण पाहणार आहोत. पहिलं आहे म्हणजे आत्ताच पाहिलेले आपण घटनाक्रम, एकामधून एक येणाऱ्या ह्या घटनाक्रम. त्यानंतर सण, घटना म्हणजे नाव आणि सण म्हणजे इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतर. ओके, आणि इसवी सन म्हणताना नंतरही लक्षात ठेवलं नाही तरी आताच शून्यापासून असणारे आताची आपण जो आपण जो स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास अभ्यासतो त्यातील सणावळ. ओके, त्याबरोबरच कालरेषा, सणावळ उभ्या लिहू शकता, आडव्या लिहू शकता. घटनाक्रम तुम्ही अशा तऱ्हेने उभ्या लिहू शकता, आडव्या लिहू शकता. तशीच कालरेषा, ती पण उभी काढू शकता, आडवी काढू शकता, जशी जागा मिळेल. बाजूला पण आपल्या समासात जागा असते, तिथे पण आपण छोटी छोटी काढू शकतो. त्याप्रमाणेच भित्तीपत्रके, आपण बघा वेगवेगळे कार्य बघितले होते की पंतप्रधानांचं कार्य किंवा काय, तेव्हा आपण एक मुद्दा मध्ये ठेवला होता आणि बाजूला मुद्दे ठेवले होते. त्याच जरी तुम्ही त्याप्रमाणे जर केलं आणि ते जर लावलं, म्हणजे त्याची तुम्ही झेरॉक्स केली आणि लावली तरी ते भित्तीपत्रक म्हणून होतं. किंवा तुम्ही स्वतः एका कागदावर, कोऱ्या कागदावर करून ते लावू शकता. बरोबर, पत्रक म्हणजे त्याच्यामध्ये माहिती आहे. तुम्ही नुसती चित्र लावू शकता, लोकसभा, राज्यसभा, त्यातील असणारे आपले महत्वाचे घटक, त्यांची तुम्ही नुसती चित्र लावू शकता, त्याला भित्तीचित्रे म्हणतात. आणि त्याबरोबरच छायाचित्रे संग्रह. दुसरा मुद्दा आहे कथा, कादंबऱ्या, पोवाडे, गीते, स्वातंत्र्य गीत, गाणी. उलट हे सगळे मुद्दे आहेत ना, तुमच्याकडनं वाचून घ्यायला मला आवडलं असतं, पण ना मीच सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. इतिहास म्हटलं की पहिला कथा. तुम्हाला असं पहिली, दुसरी, तिसरीला आला तेव्हा असं मॅडम म्हणाल्या नाहीत, अरे चला आपण इतिहास शिकतोय. किंवा लहानपणापासून पण आता आपण जो संदर्भ घेतला, आपली आई सांगताना आपल्याला कथा सांगायची, गोष्टी सांगायची. त्या कथा, कादंबऱ्या ह्या आता तुम्ही प्रगल्भ होत आहात, मोठे होत आहात, तुम्ही वाचन केलं पाहिजे. तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पुस्तक सरांनी सांगितलं होतं, स्वातंत्र्य समर. बरोबर, माझ्याकडे पण एक पुस्तक आहे, मी सांगेन तुम्हाला शेवटी की ते पुस्तक तुम्हाला कसं सहाय्यभूत ठरणार आहे आतापासून येणाऱ्या स्वातंत्र्य लढ्यासाठी. त्याबरोबरच पोवाडे, की स्वातंत्र्याचे पण पोवाडे गायले जातात. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या दिवशी तुम्हाला काही पोवाडे ऐकायला मिळत असते, तेव्हा नाही मिळाले तरी आता सुद्धा एवढं तुमच्याकडे आता मटेरियल अवेलेबल आहे की तुमच्या हातात असलेल्या इंटरनेटवर, गुगलवर जर सर्च केलं आणि पोवाडा, स्वातंत्र्याचा पोवाडा असं टाकलं तर तुम्हाला पोवाडे आढळतील. ते पोवाडे एखादे म्हणा, एखादं कडवं म्हणा. त्याबरोबरच गीतं, कोणती गीतं, नुसती स्वातंत्र्य गीतं नव्हे, दुसरी गीते सुद्धा आढळतात की जी चरित्रांवर आधारित आहेत, स्वातंत्र्यवीरांवर आधारित आहेत. त्याबरोबरच गाणी. ओके, तिसरा भाग आहे विविध लेख, मासिके, वृत्तपत्रे, बातम्या संकलन, आधुनिक लेखन. बघा, थोडंसं मी एकत्र करण्याचा इथे प्रयत्न केलाय.
एकत्र म्हणजे लेख म्हटलं की लेखांबरोबर मासिके आढळतात, की मासिकांमधनं माहिती मिळते. आपल्या शाळेच्या ग्रंथालयांमध्ये अशी खूप पुस्तकं आहेत, खूप मासिक आहेत आणि त्या मासिकांमधून सुद्धा आपल्याला माहिती मिळते. त्याबरोबरच लेख असतात, म्हणजे वृत्तपत्रात येणारे लेख, किंवा कधी कधी तर असंही होतं की एखादं सामाजिक कार्य करताना त्या कागदाबरोबर त्या काय म्हणतात सामाजिक कार्यामध्ये किंवा कुठली घटना घडत असताना त्यावेळेस काय करतात, तुम्हाला एखादा लेख देतात, संदर्भ देतात. मग तो संदर्भ, तो लेख, वृत्तपत्रे तर आत्ताची आहेतच. आता तुम्ही तर रोज वृत्तपत्रांचं वाचन करतच आहात. गुगल वृत्तपत्र वाचा, इंटरनेटचं वाच, किंवा हातात असणारं वृत्तपत्र, त्यामधलं बातम्या संकलन. मी बातम्यांबद्दल तुम्हाला सांगितलं होतं की काही ऐतिहासिक बातम्या आहेत, त्याच्याबरोबरच भाषिक बातम्या आहेत, सामाजिक बातम्या आहेत, खेळाच्या बातम्या आहेत, काही शैक्षणिक बातम्या आहेत, आताच्या जर शाळा सुरू झाल्या वगैरे अशा शैक्षणिक बातम्या आहेत, काही राजकीय बातम्या आहेत. राजकीय बातम्या तर रोजच असतात, काही दुसऱ्याही बातम्या असतात, खून खराबा झालाय, ऍक्सिडेंट झालाय, हे झालंय, त्या पण बातम्या असतात. काही बातम्या आपण छान व्यवस्थित वाचतो, त्यांचं संकलन करा. काय करा? संकलन म्हणजे त्या बातम्या थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करा. बातम्यांची पण वही करता येते आपल्याला. ओके. आणि आधुनिक लिखाण म्हणजे आत्ताच्या ज्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत इंटरनेटवर, त्यालाच आपण आधुनिक लिखाण म्हणूया. चौथा मुद्दा आहे चरित्रे, आत्मचरित्रे, कथाकथन, गोष्ट, वादविवाद आणि चर्चा. आता चरित्र, लेख म्हटलं, मासिके म्हटलं, मग चरित्र म्हणजे काय? लेख येतात, मासिके असतात, त्याच्यात छोटे मोठे लेख आहेत, पण चरित्र म्हणजे काय? तर चरित्रांमध्ये त्या व्यक्तींची एकच नव्हे कितीतरी, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल, सगळे स्वातंत्र्यवीर संतांची चरित्र अवेलेबल आहे. आणि ही चरित्र कोण लिहितं? दुसरी व्यक्ती लिहिते. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, चरित्र अवेलेबल आहेत आणि त्या चरित्रांवरूनच आपल्याला त्यांची पूर्ण माहिती पण मिळते, की त्यांच्या जीवनात घडलेल्या घटना आपल्याला कळतात. आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला एकच ओळीमध्ये माहिती असते, पण तिथे चरित्र जर वाचलं आपण पूर्ण, तर त्यांच्याबद्दलची पूर्ण माहिती आपल्याला मिळते. ही चरित्र आणि ही आत्मचरित्र, ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? चरित्र ही दुसऱ्यांकडनं लिहून घेतली जातात, तर आत्मचरित्र हे स्वतः ती व्यक्ती लिहिते. स्वतः ती व्यक्ती स्वतःबद्दलचीच माहिती लिहिते, त्याला आत्मचरित्र म्हणतात. त्यांच्या घटना, जीवनात घडलेल्या घटना ते सांगण्याचा प्रयत्न करतात, त्याला आत्मचरित्र म्हणतात. पुढे कथाकथन. कथा आपण वरती घेतलेलंच आहे, तर दुसऱ्यांनी सांगितलेल्या, पण इथे कथाकथन तुम्ही करायचंय स्वतः. तीच कथा आपल्या शब्दामध्ये आपल्याला थोडक्यात सांगता येणे, त्याला म्हणतात कथा कथन करणे. गोष्ट सांगणे, वादविवाद स्पर्धेत भाग घेणे, चर्चा करणे. बघा, 2 गटांमध्ये चर्चा होते, 2 मित्रांमध्ये चर्चा होते, 2 मैत्रिणींमध्ये चर्चा होते. आपल्या वर्गामध्ये आपण गट करतो आणि तिथे आपण चर्चा करू शकतो. बरोबर. चर्चेमध्ये सर्वांना मत मांडण्याचा अधिकार, ते पण पाहिले आपण. आणि त्याच्याबरोबरच वादविवाद म्हणजे काय? तिथे तुम्ही एखादा मुद्दा घ्यायचा, की ही गोष्ट बरोबर होती का? होती. कोण म्हणतं होती आणि कोण म्हणतं नव्हती. मग होती आणि नव्हती यामधली जी चर्चा घडते त्याला वादविवाद असे म्हणतात. म्हणजे चांगली आणि वाईट बाजू दोन्ही जे ठसवून सांगितलं जातं, ती वादविवाद स्पर्धा पण असते. आताच घेतलेला आपण नकाशा वाचन आणि नकाशा आराखडा. असे नकाशे आराखडे भरण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला त्यामधील घटना, त्यामधील माहिती, त्यामधील महत्वाची ठिकाणे चांगली लक्षात राहतील. तो आपल्या पुस्तकाला टाचून ठेवायचा नकाशा आपण केलेला. नकाशा वाचन पण महत्वाचं आहे आणि नकाशाच्या आराखड्यामध्ये माहिती भरता येणं महत्वाचं आहे. पुढचे मुद्दे आहेत चित्रपट, माहितीपट, प्रसंगनाट्य, पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम. चित्रपट, आताच आपण एक छोटासा चित्रपट बघितला, पण त्या छोट्याशा चित्रपटावरून पूर्ण तुम्हाला लोकमान्य टिळकांची पटापट माहिती कळेल किंवा सांगता आली.
तो छोटासा चित्रपट होता आपल्या पद्धतीने आपण केलेला. तसा चित्रपट हा मी केला. पण तुम्ही काय करू शकता, अरे लोकमान्य टिळकांवर आधारित चित्रपट आहे, महात्मा गांधीजींवर चित्रपट आहे, शिवाजी महाराजांवर तर कितीतरी चित्रपट आहे. फक्त चित्रपट असं म्हणा, तुम्हाला चित्रपट पाहिलात तर त्यांचं चरित्र काय आहे ते पटकन कळून येईल. ओके, त्याला म्हणतात चित्रपट. त्यांच्या माहितीवर आधारित असणारे चित्रपट. काही वेळेस माहितीपट असतात, म्हणजे थोडक्यात माहिती. चित्रपट म्हटल्यावर तो 3 तासाचा असतो. 3 तासाचा असतो, आपल्याकडे वेळ नसतो, मग आपण माहितीपट बघू शकतो. तुम्ही जर माहिती संकलित करायचा प्रयत्न केलात, स्वातंत्र्य लढ्याबद्दलची सुद्धा एखादा छोटीशी घटना जी आहे ती जरी नुसती तुम्ही लिहिलीत, की मला ही इथे सरांनी सांगितली, बाईंनी सांगितली, पण मला नाही कळली, मला त्याबद्दल माहितीपट हवाय, जर तुम्ही गुगलला टाकलं तर तुम्हाला तिथे माहितीपट मिळतात. आणि हे माहितीपट काही वेळेस 10 मिनिटाचे, 15 मिनिटाचे, ज्याला आपण शॉर्ट फिल्म्स सुद्धा म्हणतो. तसेच प्रसंग नाट्य. आता हे चित्रपट माहितीपट अवेलेबल आहेत ते बघायचे, पण प्रसंग नाट्य आहेत ना, ते तुम्ही करायचे. म्हणजे तो प्रसंग घेतल्यानंतर ते प्रसंग तुम्ही उभे करायचे. अफजल खानाचा वध, वा वा वा, आपण काय करू शकतो, तिथे एक जण शिवाजी महाराज बनू शकतो, एक जण अफजल खान बनू शकतो, एक जण जिवा महाला बनू शकतो, आणि ते तिथे कशा तऱ्हेने येतात, कसं ते नाट्य, ते कसा थरार होतो तिथे, तो आपल्याला दाखवता येतो. आणि मग तो जो थरार दाखवला की आपल्याला त्या प्रसंगाला, तो जो प्रसंग आपण उभा करतो त्याला म्हणतात प्रसंग नाट्य. पथनाट्य प्रसंग नाट्य थोडंसं परत साम्य आहे, त्याच्यात साम्य पण आहे आणि फरक पण आहे. कळलं? पथनाट्यामध्ये तुम्हाला विषय जेव्हा दिला जातो तेव्हा आता आपल्याच म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्त्रियांचं कार्य असं जर पथनाट्य दिलं तर तिथे तुम्ही सर्व मुली मिळून ते पथनाट्य सादर करू शकता. एक व्यक्ती येऊन पुढे ती सादर करणार एकेका व्यक्तीचं, त्याला म्हटलं जातं पथनाट्य. ओके, प्रसंग नाट्य वेगळं, जो जसा आहे तसा प्रसंग उभं करणं त्याला प्रसंग नाट्य. नंतर आहे सांस्कृतिक कार्यक्रम. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण लोकनृत्य किंवा सांस्कृतिक कार्यक्रम जेव्हा होतात तेव्हा आपण आपल्या चळवळीमधील किंवा आपल्या संस्कृतीमधील भाग दाखवण्याचा प्रयत्न करतो, आणि तोच म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम. पुढचा मुद्दा आहे बघा, मी भरपूर देते, हे 2 स्लाइड्स तुम्ही परत एकदा बघा आणि जमलं तर टिपा, तुमच्या वहीमध्ये टिपून ठेवा. त्यातले सगळेच मुद्दे सगळ्याच धड्यांसाठी होतील असं नाही. ज्या धड्यांसाठी तुम्हाला महत्वाचं वाटेल त्या धड्यांसाठी करा. आणि हे फक्त इतिहास, नागरिकशास्त्र यासाठीच नव्हे, इतर धड्यांसाठी पण काही ठिकाणी तुम्हाला उपयोगी ठरते. 7वा मुद्दा आहे आपला सहली, शैक्षणिक सहली ज्या काढल्या जातात त्या, किंवा तुम्ही सुद्धा घरून जेव्हा सहल म्हणून निघता, पिकनिक हा शब्द येतो त्याला, आणि मग निघता तेव्हा तुम्ही तिथे नक्कीच काहीतरी बघायला जाता, आणि ते बघतानाच आपल्याला आढळतं की अरे माझ्या या इतिहासाच्या पुस्तकात आहे. तुम्ही दुसरी जरी मुंबईला भेट दिलीत तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणं आहेत की जी स्वातंत्र्य चळवळीचे स्मारक आहे. स्वातंत्र्य चळवळीमधील महत्वपूर्ण ज्या घटना घडल्या आहेत त्याचे ते आपल्याला आठवण करून देणारे आहेत. हुतात्मा चौक आहे वगैरे वगैरे. ओके, तर तशा सहली काढा, किल्ल्यांच्या सहली काढा. मी तर सांगायलाच नको तुम्हाला, आपल्या भारतामध्ये अनेक ठिकाणे आहेत की जी महत्वाची ठिकाणे आहेत, ज्या महत्वाच्या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. नंतर वस्तू संग्रहालय बघा, वस्तू संग्रहालय जी असतात त्यामध्ये एकत्र साठा ठेवलेला असतो, आणि त्या महत्वाची जी वस्तू पुण्याला आहेत, मुंबईला आहेत, आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर पण आहेत. कोल्हापूरला गेलात तर तिथे छत्रपती शाहू वस्तू संग्रहालय आहे. का वस्तू संग्रहालयांना भेट द्यायची? तर तिथे ज्या वस्तू त्या काळच्या ज्या साठवून ठेवलेल्या आहेत त्या काळच्या त्या वस्तूंचा आपल्याला थोडासा परिचय होतो. ओके, नंतरचा मुद्दा आहे 8वा, स्थानिक शासन संस्था भेट. बघा विद्यार्थ्यांना, 3री पासून 4थी 5वी पासून तुम्ही थोड्या स्थानिक शासन संस्था बघत आलात, आणि इयत्ता 6वीला तर तुम्हाला ग्रामीण शासन संस्था, शहरी शासन संस्था या सर्व आहेत. आता पुढे अभ्यास करताना तुम्ही आता केंद्र सरकारचा अभ्यास केला तसाच राज्य सरकारचा अभ्यास येणार आहे. त्याच्याबरोबरच तुम्हाला
मुख्य न्यायालय कुठे आहे, मुख्य आपलं पोलीस आयुक्तालय कुठे आहे, या सगळ्या शासन संस्थाच आहेत. इव्हन मी तर असं म्हणेन की जेव्हा तुमची शाळा आहे ना, शाळेचं ऑफिस आहे ना, त्या शासकीय कार्यालय म्हटलं जातात, ती सुद्धा आपली एक प्रकारे काय आहे, शासन संस्थेचाच भाग आहे. मग अशा शासन संस्थांना, अशा शासकीय कार्यालयांना भेट द्या. आणि भेट दिल्यावर तिथे नेमकी कोणती काय, तिथे बघा नाव असतं, नावाच्या पाट्या असतात. मग हे कशासाठी आहे, काय आहे, थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या भेटी केल्यानंतर ते थोडंसं लिहून काढा, संग्रह करा त्याचा. ओके, हा 9वा धडा थोडंसं तुम्ही नवीन असेल तुम्हाला हा शब्द, की अभिरूप लोकसभा, अभिरूप विधानसभा किंवा अभिरूप मंत्रिमंडळ. आता जर लोकसभेमध्ये जी रचना, आपण रचना दाखवतो, मतदान कसं होतं दाखवतो, करतो, मतदान पद्धत करतो, मग तशी जी म्हणजे लोकसभेचं कार्य कसं चालतंय आपण स्वतः बनवू शकतो ना. आपल्या वर्गात विद्यार्थी आहेत, आपले मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना घेऊन आपण काय करू शकतो, त्याच्याप्रमाणेच म्हणजे इथे जसं चालतं तसं आपण बनवण्याचा प्रयत्न करतो. त्याला म्हणतात अभिरूप. जसं आहे तसं, नसेल तशी रचना थोडीशी आपलेच जे बेंच आहे त्याचीच आपण डी टाईप किंवा सी टाईप रचना करून थोडीशी गोलाकार आपण करू शकतो, दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्याला अभिरूप म्हणतात. आणि हे जर तुम्ही केलं आणि त्याच्यात भाग घेतलात ना, तर लोकसभेचं कार्य पूर्ण तुम्हाला कळेल की कसं चालतं, काय चालतं. विधानसभेचं कार्य, अभिरूप विधानसभा बनवा. आता येणार आहेत आपल्याला धडे, अभिरूप मंत्रिमंडळ बनवा. तू हा मंत्री बन, तू तो मंत्री बन, आणि मग मी मुख्यमंत्री बनतो, असं घेऊन आपण तिथे काय करू शकतो, अभिरूप सभा स्थापन करू शकतो. ओके, 10वा मुद्दा आहे भूमिका पालन आणि भूमिका विभजन. आपण इथे प्रसंग नाट्य म्हटलं तेव्हा प्रसंगामध्ये काय झालेलं आहे, प्रसंग नाट्यांमध्ये आपले 3, 4, 5 जण असतात किंवा आपण एकत्र येतो, आपला ग्रुप एकत्र येतो प्रसंग नाट्य करताना. पण भूमिका पालन करताना तुम्हाला तर सर्वात पहिलं आठवत असेल कोणाचं, संभाजी महाराजांचे अमोल कोल्हे यांनी केलेले भूमिका अभिनय. भूमिका पालन आणि भूमिका अभिनय, अभिनय करू शकता त्यामध्ये तुम्ही किंवा भूमिका पालन करू शकता. ओके, ती भूमिका सादर करणे, ती भूमिका त्या ताकदीने सादर करणे, त्यांची संवाद पेच, त्यांची भाषा आत्मसात करून जे सादर करणे, त्याला म्हणतात भूमिका पालन किंवा भूमिका अभिनय. ओके, हे मी तुम्हाला स्लाइड पुढे ठेवली आहे. त्यामध्ये तुम्हाला कळेल की आपल्याला जे आता कालरेषा, घटना ह्या ज्या दाखवल्या, त्या घटनेबरोबर जे काही आपण शिकतो तेव्हा हे छोटासा त्रिकोण तयार करा, त्यामध्ये टप्प्यानुसार माहिती लिहा. अशा ह्या माहिती तुम्ही गोल करा, त्यामध्ये अशी टप्प्याप्रमाणे माहिती लिहा. ही जर तुम्ही एकमेकांबरोबर असणारा सहसंबंध दाखवताना हे करा, किंवा अशी बाणाने दाखवा, एखादं फूल बनवा, त्या पाकळ्यांमध्ये त्या घटना लिहा. बघा तुम्हाला हे इथे लोकसभा लिहिलं, इथे कार्य लिहिलं, लगेच कळतं. इथे एखाद्या मंत्र्यांचं नाव लिहिलं किंवा पंतप्रधान, मुख्यमंत्री हे लिहिलं, त्यांची कार्य इकडे घेतली. ह्या अशा गोष्टी एकातून एक जाणाऱ्या तुम्ही करू शकता. अशा प्रकारे छोटे छोटे चार्ट बनवू शकता. आतापर्यंत मी जी माहिती सांगितली ना, ती आपण ऐकली, तुम्ही ऐकली आणि मला वाटतं चांगल्या तऱ्हेने समजली. जेव्हा आपल्याला एखादं पुस्तक वाचतो किंवा आपलाच धडा आपण अभ्यासतो आणि जी माहिती लिहितो, छान उत्तरं लिहितो, मग आपल्याला त्यावेळेस काय मिळतात, आपण समजू शकतो की तुम्हाला ते 60%च ज्ञान मिळालं किंवा 60%च माहिती मिळाली, बरोबर. पण एखादा विद्यार्थी म्हणतो नाही, मी घटना ह्या लिहून ठेवतो, मी असं करतो, मी तसं करतो आणि करतो पण तो, आणि तो जातो 80%वर. मग आपण म्हणतो वा वा छान, आपण त्याला बक्षीस पण मिळतं. ओके, पण या सर्व मुद्दे लक्षात घेऊन मी सांगितलेले मुद्दे लक्षात घेऊन जर तुम्ही टक्के होता, बघा विद्यार्थ्यांना, इतिहासाचा उद्देश महत्वाचा, इतिहासाचा किंवा नागरिकशास्त्राचा महत्वाचा उद्देश काय आहे की तुम्हाला व्यक्ती म्हणून बनवतं. बघा, एखादी मुलगी आणि एखादा मुलगा
किंवा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे कसे बनले पाहिजे, त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, 100% विकास झाला पाहिजे. आणि ह्या 100% विकासासाठीच हे सर्व उपक्रम, कृती आणि प्रकल्प तुम्हाला दिले आहेत. त्यालाच आपण प्रकल्प करू शकतो. एकत्र जेव्हा करू तेव्हा त्याला प्रकल्प म्हणू. सिंगल तुम्ही कराल तर तो उपक्रम होईल. काही उपक्रम तुम्ही एकट्याचे असतील, काही उपक्रम मिळून करायचे असतील, काही उपक्रम गटात करायचे असतील, काही उपक्रम तुमच्या तुकड्यांमधून होतील. जर तुमच्याकडे 2-4 तुकड्या असतील तर एका तुकडीचा, एका वर्गाचा उपक्रम, दुसऱ्या वर्गाचा उपक्रम असे होतील. तुमचा 6वीचा उपक्रम होईल, 7वीचा होईल, 8वीचा होईल. तुमच्या भावंडांचे पण तुम्ही घेऊ शकाल. आणि ही गोष्ट आत्मसात करून जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही नक्कीच 100% यशस्वी व्हाल, एक चांगली व्यक्ती बनाल. ओके, आतापर्यंत मी जी माहिती सांगितली ती तुम्हाला त्या कृती ज्या आलेल्या आहेत आणि तुम्हाला हे उपक्रम आणि ह्या कृती आवडल्या का? कोणी कोणी हात वर केले? हो टीचर, आवडल्या. आवडल्या? करायचा टीचर. प्रयत्न करा. हो टीचर, करणार. नेहा नक्कीच. मग काय आवडल्या तरी सांगा. टीचर आवडल्या या कृती उपक्रम? टीचर, आपण त्याच्यामध्ये नाही का मेन मुद्दे असं पाहिलेत ना की कसे लिहायचे ते आम्हाला ते चांगले लिहिण्याची पद्धत समजली. ओके ओके ओके. गायत्री नक्की सुंदर. आणि असाच अभ्यास पण कर. हा, अजून कोण बोलेल? नेहा. आणि टीचर याच्यात आपला नागरिक शास्त्र, मग इतिहास सगळ्यांचं मला खूप आवडतं. ओके ओके. आणि का आवडले? अजून एक महत्वाचा मुद्दा सांगितला ना, पर्सेंटेजचा, त्याच्यामुळे बोलला, त्यावर बोलला. हॅलो, काय होईल त्या कृती उपक्रम ह्याच्यात जर तुम्ही अगदी रमून गेलात, काय होईल? अभ्यास तर होणारच आहे. अभ्यास तुम्ही असाही करणार आहात, तसाही करणार आहात. आणि टीचर तुम्ही जे पर्सेंटेज वगैरे ते त्याच्याने आपण एक चांगला माणूस बनू शकतो. करेक्ट. छान. हा, हेच करण्यासाठीच आपला हा अट्टाहास. ठीक आहे. एक चांगली व्यक्ती बना तुम्ही आयुष्यामध्ये. बस. हा, चला आपण पुढे जाऊया. आपला गृहपाठ सांगा आता मला. कोणत्या कृती तुम्ही करणार आहात? ज्या कृतींमधल्या कोणत्या कृती करणार आहात? पहिलं आपलं सांगितलं गायत्रीने, महत्वाच्या घटना तुम्ही लिहिणार आहात, अभ्यासणार आहात. अजून काय करणार आहात? हा गृहपाठ आहे तुम्हाला. अजून? हॅलो हॅलो. छान. तुम्ही स्वातंत्र्याबद्दलच्या कथा सांगणार आहात. ओके. काय करणार आहात? कथा सांगणार आहात, तुमच्या शब्दात सांगणार आहात. ओके. अजून? हॅलो. गृहपाठ तुमचाच तुम्ही ठरवायचा आता. अभ्यासाबरोबरच गृहपाठ तुमचाच तुम्ही ठरवायचा. बरोबर. मी हा अभ्यास देते तुम्हाला
भूमिका पालक. ओके, त्या गोष्टींवर. आणि एक महत्वाचं, काल रेषा. ओके, त्या काढण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्याबरोबरच या गृहपाठासाठी तुम्हाला मुक्तोत्तरी आहे की यातला कुठलाही तुम्ही निवडू शकता, करू शकता, तुमच्या शिक्षकांना दाखवू शकता, आपल्या ग्रुपवर शेअर करू शकता. आणि ह्या सर्वांसाठी, या सर्व गोष्टींसाठी, गृहपाठाच्या सर्व गोष्टींसाठी तुम्हा सर्वांना ओके, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट सर्वच गोष्टींसाठी, आतासाठी, पुढच्यासाठी. ओके, थँक्यू वन्स अगेन.